स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये काल दादा MH20 मध्ये. तर आजचा विषय असा आहे, चौथा दिवस आहे दिंडीचा आहे ना मामा. तर दिंडीचा चौथा दिवस आहे मित्रांनो. आणि दैन तर अशी चालू आहे, सकाळी 4लाच उठा लागत बिगर आंघोळीचं. आणि हरे राम 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 हरे असंच म्हणायला लागत. बाकी दुसरं काही नाही बिगर आंघोळीचं. आणि बस आज हे झाल्याच्या नंतर फक्त जेवायचं. तर गाईज असं फॉलो करा, सबस्क्राईब करा. आजचं नियोजन दाखवतं. आजचा चौथा दिवस आहे दिंडीमध्ये, त्याचा काही विषय नाही आहे. सगळ्या गाड्या एका मागे एक निघून राहिल्या तुम्हाला दाखवतो मी. चला. तर हे बघू शकता, हे पठाडे मामाची गाडी आहे. आणि पुढे ते टेम्पो आला आहे, कोणचा आहे ते नाही माहीत मला. तो दर्शिक हेच आहे दर्शिक. हां, तर तिथे सगळी ताडपत्री गिडपत्री मागे एक गाडी आहे आमच्या. हां, ताडपत्री उडेली, त्याचा काही विषय नाही आहे. हां, जाऊ द्या. जैशी करणी वैशी भरणी म्हणते देव म्हणतं, तेच खरं आहे. तर गाईज आम्ही आता मुक्कामात ठिकाणी चाललेलो सकाळी 4ला उठून. आणि आता आम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं वातावरण वगैरे असं सगळं काही तरी दाखवतो. तर चलो गाईज, आम्ही आलो निगडीमध्ये आणि इथं खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम आहे. आणि आम्हाला ज्यांना भाऊ महाराज भेटले डायरेक्ट टाळकरी महाराज जरी 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 पांडुरंग. आणि इकडे भांडाच भाऊ भेटलेले. भांडाच भाऊ मस्त आईस करायला. भांडाच भाऊ बायको पाहणार आम्ही दिंडीमध्ये. आता घरच्या बायकोला विसरून जाणार ते. टॉपचा विषय टॉपचाच राहणार आहे. तर महाराज नाराज आहे माझ्यावर काहीतरी. आणि नाराज असेल काही टेन्शन नाही आम्हाला. महाराज सगळं टेन्शन घेऊ घेऊ महाराज ढवळे झाली येवा आईला. महाराज आजचा मुक्काम कुठे आहे आपला सांगा. आकोडीला मुक्काम आहे आमचा. आणि काही अन्नदान करता असला आम्हाला संपर्क साधा. खंडोबा मंदिरापाशी हे मंदिर आहे बाजूला, इथं मुक्काम आहे आमचा. आणि आता हे बाई हे मंदिर आहे, तिथं खंडोबा मंदिर आहे. आणि महाराजाचा चहा घे पाजणार आहे आम्हाला मस्त पद्धतशीरमध्ये. महाराज मेन दिंडी चालला की भैया हो तुम्ही विचार करा, एवढं कोणी आणत नाही फुकट कोणाला. महाराज आणते, उपकार झालं त्याचे आहे की नाही महाराज. लोक उपकार नाही धरीत, लोक वडर बसते. लोक म्हणजे हे द्या आणि ते द्या. अरे लोक काय तसे येईल उपाशी पोटर भाकरी आणायच्या काही आणायच्या. तर मंडळी आम्ही चहा घ्यायला चाललेलो आता. तर गाईज रामकृष्ण हरी. आणि आम्ही आता चाललेलो आहे तिकडं दर्शिक, म्हणजे आत्ता फ्रेश वगैरे झालो आणि आता मस्तपैकी निघलेलो आहे. त्याच्यामुळे असा विषय आहे थंडी गाऱ्याचा. तर गाईज आमच्या मंडळीकडे एकदा जातो मी आता. कसा दिसतो मला सांगा तुम्ही. असा विषय गाईज. मंडळी आमचे सगळे आता दिंडेकरी झेंडेकरी. कोरक भेटला मला इकडे दिंडीमध्ये. मामा भाऊ इकडे आमचे क्लासमेट साफे. कशी चालू तुझा दिंडीचा सोहळा? मस्त वातावरण थंड. हा वांदा भाऊ काय म्हणते आज तर भांडरा गेंडरा लावले डायरेक्ट काही विषय टॉपचा. इकडं असे आमचे वारकरी संप्रदाय. काय सांगसान सगळं सांगितलं पाऊस घेऊस कस काय गिडे गिडे ओढून नाच नाही करायचा भाई वारकऱ्याचा. पण वारीच कशी नाही दैन झाली तरी चालायचं, पण वारी चुकायची नाही. मंडळी सगळे आमचे विष्णू काका आम्ही ह्या विठ्ठलाला भेट दिली आता इथं. आणि ह्या विठ्ठलाला मुक्कामाला आम्ही इथं आज. कोणतं गाव आहे काका? इथं खंडोबाचं मंदिर आहे इथं पिंपरी चिंचवड मध्ये. तिथं मुक्काम आहे आमचा. आता इथं पाठीमागे जेवणाची सोय आहे आणि इकडे विठ्ठलाची मूर्ती आहे. आता येणे पोया घे आता ताप द्याला भाई. आता चालले झोपाला सगळे भाई. भव्य आणि दिव्य अशी पालखी निघणार आहे तू. हा इथं निघणार आहे आता भव्य आणि दिव्य. तर भाई मला फोन येऊन आला त्याच्यामुळे आम्हाला काही विषय नाही. चला तर चला. नाथ खोळा शंकर भोळा जळगाव धुळा दिंडीचे सोहळी आपण नाचून राहिले माग. प्रकारे सगळे भाविक भक्त निघलेले आता आपल्या आपल्या हिल्ल्याना बरोबर गादीवर झोपत आहे आता गुपचीत मध्ये. आणि ट्रॉफिक गिपिक जरा जास्तच आहे त्याच्यामुळं काही सांगू शकत नाहीये. पाऊस बी लई मोठा आहे भाई इकडं. आणि असे बॅनर वगैरे लावलेले विठ्ठलाचे पांडुरंगाचे. आणि इथून मध्ये जायचं आम्हाला. आता इथं आमचं ते काय म्हणते त्याला आमचं इष्टे. आणि असे चंबरमध्ये पण चाललं इथं असा विषय.
आणि आम्ही सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे हे झेंडेकरी, हे टाळकरी, हे मुर्दुंकरी, लय भारी वातावरण आहे. आणि बाबा कुडले, बाबा हसू राहिले मला. बाबा कस काय जय हरी कुडले माऊली. आम्ही संभाजीनगर. आणि आम्ही पण तिथलेच आहे, आम्ही निपणी हाडगावचे माऊली. मग आम्ही राजगाव. अरे हे आमच्या शेजारी वाळूज पंढरपूर बसले महाराज आहे भाई. भेटलेल्या बद्दल धन्यवाद तुमचं. धन्यवाद. ओके ओके. तर मंडळी आणि विष्णू काका भेटले. आम्ही सगळे आनंदीचा सोहळा चालू आहे. पावसा पाण्याचा पाऊस पडला वरून. विष्णू काका काय सांगणार आहे? विष्णू काका आज पंकज सांगणार. कोणाच पंकज आज? विष्णू भालेकर. विष्णू भालेकर म्हणजे काय जेवायला? जेवायला शिरा, वरण, पोळ्या, पुरी, पुरी भाजी, वांग्यात शाक सगळे. आणि बावलीन मी अर्धा दिवस भरून. हा हे यांची दोहीची पंगत हे. आणि मग फक्त जारची आहे की नाही हो? मग 10,000 आणि काकाचे 11,000. हा तर आणि काही- काल जे मामा गावाकडे चारशे पळून बिस्किट गेले, बाटले. हा. त्याला गावात पंगत द्यायची. त्याला तिथं सांगितलं जातं. हा ते नाही सांगितलं बाबा एखादं दुवादशीच पंगत ते देणार गावात जे पळून गेलं ते पुऱ्या गावाला बुंदीची पंगत देणार आहे बाई. असं यांची बोली झालेली आहे आता. दादाराव काका मंडळी असा विषय आहे. इकडं पंगत आहे आणि इकडं सगळे रांगेला लागलेले आहे. आणि चला चला दमाना चला दमान चला. तर काही विषय असा आहे. कुठं काका पंक्तीला लागली जेवायला. आता पोहे खाल्ले, आता पंगत खवरं. अरे हाय वामन भाऊ, कसे आहे तब्येत तुमची? तुम्ही मला भेटले नाही, काही नाही. लय दाटी वाटी करू नका. दमान जेवा. हा. कुठून? हे मामा तुम्ही कुठले? दौंड. हो दौंड तालुक्यातले. तर 12 पैसे काही विषय नाही भाई. टॉपचा विषय. हा भाई पै डोके डोके करी गाडी कुठे गाड्या हे भाई डोके सेंटर भाई. काही विषय नाही. टॉपचा विषय भाई. काही अडचण नाही आहे. मंडळी अशा प्रकारे पंक्तीचा आनंद आहे आणि सोहळा आनंदीचा. अशा प्रकारे पंक्तीचा आनंद घेत आहे आम्ही. आणि असं काही विषय दमादमान झाला, दमादमान झाला. मंडळी अशा प्रकारे आम्ही आता जेवायला बसलो. नेनूची पंगत आहे आणि विष्णू काकाची पंगत आहे भाई. ते आता तुम्हाला पाहिलं तुम्ही गुलाबजामू हे बघा, पुरी भाजी ते सगळं दिलेलं आहे. आणि खरंच विष्णू काकाचे मनापासून धन्यवाद त्यांनी ही पंगत दिल्याबद्दल. आणि हे जना भालेकर आलेले आहे. हे दिंडीची मेन चालक हे. आणि मग मला ते आता जाऊ द्या ते गोष्ट. काका धन्यवाद मनापासून तुम्ही पंगत दिल्याबद्दल. अरे भैया आम्ही म्हणलो काका का हो रातच्या धरून आपले किती जाऊ का पळून गेले पळून गेले. तुम्ही सांगा काही. आम्ही जेवतो. तर भाई मी आता 2 घास खाऊन घेतो. शेषराव कोंडके आलेला आहे आणि काकाचं आवर्जून पंक्तीला बोलिलं. काका ना काका शेषराव कोंडके 2 पंक्ती. काका शेषराव सांग कसं आहे जेवण? 20 लाख किती आहे काका? 20 लाख किती आहे? 20 लाख किती आहे काका? खाऊन घ्या बाकीचं पाहू नंतर भैया. हे मेन चालक आहे बरं का. बाकीचे कोणी सगळे असे आलतू फालतू आहे. पण हे महाराज आहे ना इमानदारी ना. ह्या महाराजाचं खरं हात आहे दिंडीचा माहिती आहे का. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. हा महाराज ना पोटाला खात नाही पण लोकल जीव येतो. आणि बाकीचे आहे ना बस 12 गाव खेळते किधर बाई हाकी. तर मंडळी बाबा दिंडीतून पै 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 15 किलोमीटर आले. आणि आता 22 किलोमीटर 22 नाही 15 हो. मी 22 किलोमीटर काही विषय नाहीये. ते बी शॉर्टकट आले नाही. असं 200 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. बाबांना पहिली वारी कंप्लीट केलेली आहे. आता बाबा टवटवीत आहे अगदी. असं ते एकदम ओके. काही विषय नाही आहे. तर बाबा आता जेवण करायला तर बाबाला टॉपचा विषय आहे. आणि सगळे बिचारे भाविक भक्त आले. हे बाबाचा सकाळपासून जीव गुतला आता. मै पोरं आता पोच घेऊ सो गाडा म्हणून आता तशी बरं वाटू राहिलं त्यांना. आता काही विषय नाही आहे की नाही. ओके जमले का नाही? हा बरं चला आता जेवण करून घ्या पाहुणे मंडळी. आता लाईनला एवढं किती लाईन दाखिले बाहेर सगळे. हे काय लाईन सगळे नंबराला जेवायला नंबरात. बाबा
तर बाबा लईने लागले जेवाला मस्त दम्मन जेवा पद्धतशीर जेवा किसका लागून नका देऊ. हा मथरीला फोन लावा, मथरीला म्हणा मी सुखरूप आता घरी येणार आहे म्हणा. हा रडू गिडू नको म्हणा आता. हा तर काही विषय नाही बाई, बाबा तर लक्ष्मी हाडे विषय. हे आमच्या गावचे पठाडे बाबा आहे आणि हे इतके ज्ञान सांगताय मला. ऍक्च्युली यांचं ज्ञान आहे ना, मला असं वाटतंय की यांचं ज्ञान शेवटपर्यंत राहा आणि यांचं ज्ञान पूर्ण म्या शेवटपर्यंत बघा अशी माझी इच्छा आहे शेवटपर्यंत. आणि एक दिवस आपली शेवटपर्यंत 100% भेट होणार आहे. आणि यांनी काय काय शब्द बोललेले हे सगळं माझ्या लक्षात आहे. पण आता काही गोष्टी राहत असत्या, काही गोष्टी समजून घ्यायच्या राहत असत्या, काही गोष्टी सांगायच्या नसतात. त्याच्यामुळं आता बाबाकडून मी लय मोठं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. बाबाने इतकं ज्ञान सांगितलं मला की माझे डोळे अक्षरशः उघडले. तर मी विचार करा आता. आणि आमचे वडिलासारखे म्हणजे चुलतेचे आमचे, पण आमच्या वडिलासारखे काही विषय नाही, टॉपचा विषय. आणि निघन घेतलं त्याला दामादामाना. पण आता कसं आहे, दिंडीचा सोहळा आहे, त्याच्यामुळं रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तर मंडळी आम्ही आता इथं बसलो भीक मागल्यावानी. जे हरी भीक मागल्याने बसलो आम्ही अशा अपार्टमेंटमध्ये. पाऊस चालू आहे आणि फारच दैन चालू आहे आमची. थोडी दररोज थोडी दैन चालू आहे आता काहीतरी. आणि म्हणजे काय सांगून फायदा आहे, जसा संसार आला तसा काळ लागू राहिला आणि लय दैन चालू आहे. ज्याचं दुखणं त्याला माहिती. पण आता हे सगळे झेंडेकरी टाळकरी बसलेले इथं बांड्या गिड्या घालून. आणि क्या त्यांना प्रवचन देत आहे. क्या चांगलं भजनं सांग त्यांना. मोकार दिंडी, मोकार टाळकरी, मोकार झेंडेकरी. गाईज मला माझे चुलते भेटलेले आहे आणि ते स्वतः हा दिंडी चालक आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, हे मेन झेंडेकरी आहे. आजच्या घडामोडीमध्ये आमच्या शिवराज महाराजची पंगत आहे आणि त्याने आता आलूची भाजी आणि पुरी भाजी देऊ लागले ते. त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद. लिपणी करा कोण काका, धन्यवाद करा. हा तर काही विषय नाही भैया. शिवराज महाराजची पंगत आहे, आमचे काकडे महाराज आणि मोहन महाराज. काहीतरी परत किती मरे महाराज सांगा काहीतरी विषय त्यांना. पंक्तीचा विषय सांगा ना त्यांना काहीतरी. तर विषय असा टॉपचा आहे. मोहन महाराजला फक्त भजनं म्हणताय ते. कृष्ण बिस्किट खाऊ राहिला. हे कृष्ण इकडे बिस्किट खो बिस्किटा सारखा झाला भाई त्याचा टॉप. अरे काय सांगा तुम्हाला, हे मागा अपार्टमेंट मध्ये आमची झोपाची सोय, इकडं स्वयंपाकाची सोय. नाद नाही करायचा, खायचं प्यायचं झोपायचं, खायचं प्यायचं झोपायचं. असं आहे. आणि मला आज मोहन महाराज हरिपाठ म्हणून दाखणार आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. गाईच विषय टॉपचा आहे भाई. नाद नाही करायचा, पुरी भाजी आज जेवायला भाई. खायचं प्यायचं आईस करायची भाई. विठ्ठलाचं नाव घ्यायचं, नामस्मरण करायचं. का हो महाराज? चालला हरिपाठाला. चला महाराज हरिपाठाला. आता आम्हाला मोहन महाराज ते म्हणते भाई हरिपाठ नाक म्हणून फक्त खाऊन घ्या. शिवराज महाराज ने काकडे, शिवराज महाराज कृष्णाभाऊचे भाऊ आहे, त्यांची पंगत आहे. आलूची भाजी आणि म्हणजे आलूची शाक आणि पुरी भाजी म्हणजे अशी पंगत आहे त्यांची. शिवराज महाराज काकडे. हा असं काहीतरी विषय भाई. आणि कृष्णा कांदा कापू राहिला. कृष्णा कांदा कापता काहीतरी सांग तू. ज्ञान गिन दे. घरी कांदा कधी कापेल नाही भाई दे ना, पण दिंडीत कांदा कापू राहिला. कर 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 कर. आणि गंगा बाबा आनंद घेत आहे मिरचीचा आणि कांद्याचा. आणि इकडे येस ना तुम्ही सांगा काही सावकार महाराज. हे नुसते खाऊन पिऊन खतकर राहिले, काही टेन्शन नाही. तर गाईज विषय असा आहे, काकाना कांदे घेंदे कापून आल्लो बिल्लो कापून आम्ही सगळं रेडी केलेलं आहे. आता फक्त आता पुरीचं ते तयारी चालू आहे. आणि असं काहीतरी विषय. आणि काही विषय नाही. आमचं शिवराज महाराजची पंगत आहे भाई. ते आमच्या गावचे माणसं आहे त्याच्यामुळे त्यांची पंगत आहे, त्याचा काही विषय नाही आहे. आणि जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. आणि स्वतः हातानं स्वयंपाक बनला लागला आम्हाला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. फक्त राहायची थोडीशी हे काही अडचण नाही आहे. आम्ही आता थोडंसं चक्कर मारून येतो. काहीच विषय असं आहे, आता आम्ही इथे गॅस संपला कमर्शियल गॅस येतो हॉटेलचा. त्याच्यामुळे ते दिंडीमध्ये स्वयंपाक करायला लागतो. ते गॅस भरला ना आम्ही. आता इथं पाठीमाग आहे, इथं पाठीमाग जायला ते भरायला म्हणलं थांबा जरशी. इथं मंदिर आहे गणपतीची आणि अशा हॉटेल वगैरे इथं व्यवस्थित. आता मी बसलेलो आहे गाडीत, काय सांगा तुम्हाला. गॅस घेऊन जातो
मग आम्हाला पुरी भाजी बनायची, पुरी भाजी खायची, त्याच्यामुळं असं विषय दिंडी बाई हरिभक्त वाराईन. तर चला. तर मित्रांनो आम्ही गॅस भरून आणला आणि माळकरीची टोपी बदल झाली भाई. कोणाला सापडे असेल तर टोपी देऊन टाका. आणि इकडे आमचे पुऱ्या गिऱ्या होणार कृष्ण भाऊ पंगत शिवराज महाराज काकडे यांची पंगत पुऱ्याची आणि गुलाबजामुची. हा गुंजारा महाराज ना कमीत कमी एक टोपलं गुलाबजामू खाल्ले. हा या माणसा या माणसाने हा इकडे बाहेर मागून हे माणूस एक टोपलं गुलाबजामू खाल्ले आणि बिस्किटचं बिस्किट जागे बिस्किट एवढे मोठे बिस्किट त्यांनी आज दिंडीमध्ये जमा केले. हा एवढे मोठे बिस्किट आज दिंडीमध्ये जमा केले. असं दिसते एवढे महाराज काय धरा तुमच्या पुतण्याची पंगत यांचं पुतण्याची पंगत भाई आणि या माणसानं सगळ्यात जास्त गुलाबजामू खाल्ले. काय माणसं आणखी झाला नाही बरं का स्वयंपाक, नाही तर काही माणसानं तुम्ही आमच्या महाराजाला इकडे स्वयंपाक चालू आहे. तर गाईज आमचं तिकडे पुऱ्या गिऱ्या हो राहिल्या त्याच्यामुळे आम्ही इकडे बसलो. या इकडे अपार्टमेंटमध्ये आम्हाला जागा दिलेली स्टेमध्ये महाराजांना आणि आम्हाला स्पेशल जागा दिली महाराजांना. त्यांची पंगत आहे शिवराज महाराज काकडे यांची पंगत आहे असं सांग त्यांना. आणि अपार्टमेंटमध्ये बी जागा झोपायला त्याने दिली बी ऐक नाही रे. हे आमचं बसला बिचारा काय दही हे झेंडेकरी इनेकरी काही विषय नाही भाई. हसवी मजाक चालू राहत असते ऐक नाही. काही काही आहे तर मग त्याचं काही समजून घ्यायचं काही गोष्टी नसते राहत. आपण त्याला कट करून टाकत असतो. तर मंडळी आपल्या सोबत आहे आज लाईव्ह वाढलेली बब्बई काकडे यांचे ते शिवराज महाराज नाही का हे त्यांचे चुलते. आता पंगत आहे त्यांची आहे ना. त्यांना सांगा पंक्ती जेवायला म्हणा भाकरी खा म्हणा. आज दिंडीत सांगा कशी मजा आहे त्यांना. कशी मजा आहे चांगली चांगली हा अरे लय मजा आहे म्हणा. पुरी भाजी शाक भाजी कोथिंबीर हे इनेकरी हे झेंडेकरी सांगा त्यांना. आणि हे दररोज हरिपाठ करते माहिती का. दररोज हरिपाठ करते. सकाळी 4ला काकडा करते. जेवून राहिलो काका कस काय सप्ता काय काय शास्त्र काय काय जेवायला जिलेबी बटाटे भाजी पुरी भात शिवराज महाराज पंगत हे जेवण करतो मी. कस काय पाटील हा पुरी भाजी जिलेबी गोर कसं आहे कसं आहे काका कसं आहे बरे. भाजी थोडी आणि झाली मीठ देऊ काका. मंडळी अशा प्रकारे आमचे पुऱ्या वगैरे काढणं चालू आहे. शेषराव इकडं हात लयतोय स्वयंपाकाला आम्ही सुद्धा लयतोय. आणि हे बघू शकता आम्ही पुरी टाकत आहे. काढो अशा पुऱ्या टाका लागायच्या पा. तर मंडळी आजचा विषय असा आहे. जना भाऊ सांगा तुम्ही कोणाचा बड्डे. हा तर भाई याच्यामध्ये जवळ जवळ या थोडं थोडं या जवळ जवळ या. महाराज इकडे पहा महाराज या जवळ जवळ या ना पहा. तर भाई टॉपचा विषय टॉपचाच राहणार समजा. हां तर मंडळी आमच्या जना भाऊ नाही का दिंडी चालक त्यांच्या पुतण्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही केक कापायला चाललेलो आहे. त्याने आम्हाला बिस्किट वगैरे आणून दिलेले आहे आता. आणि आम्ही आता केक वगैरे कापितो आणि तुम्हाला दाखवतो. अरे काप केक काप. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू केक नका खाऊ बाळा राम नाव खावं. इकडं तुमचा फोन इकडं. तर अशा प्रकारे गावचे मंडळी तर मित्रांनो असा विषय झाला. आता आजचा ब्लॉग आहे ना मी आता इथंच एंड करतो भाई. कारण की आज सकाळपासून लई हिंडलो आम्ही मारणाचं हिंडलो आहे.
आजच्या अपडेट कशा कशा ते तुम्हाला दाखवलं मी. पण हा ब्लॉग इथं जॉईन करतो मी. लाईक शेअर सबस्क्राईब करा भाई. आपल्याला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोवर सगळ्यांना रामकृष्ण हरी. आणि दिंडीचा सोहळा दररोज भेटून पाहायला. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये उद्या. तोवर सगळ्यांना बाय बाय.